काय, मराठ्यांची भूमिका काय, त्यांची भूमिका काय, हे ज्यावेळेस याच्यातून उत्तर बाहेर निघल त्या टायमाला माणसाने पुढचं पाऊल उचलायचं असतं. अचानकच समजा गडबड करून त्यांचाही लॉस होतो, आमचाही होतो. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही, म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही. तुमचा निरोप जाईपर्यंत हरिभाऊ राठोड यांनी शांत राहावं. त्यांनी मनानेच राहायला पाहिजे. ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मोठे आहेत, त्याच्यात त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या समाजाच्या पण आहे. त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणूया त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं. कारण त्या फॉर्म्युल्यामुळं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे. त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे, ते का लहान नाही आहे, ते वाचायला लागेल. परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे, गडबड करायला नाही पाहिजे. परंतु त्यामुळं आमचं सगळ्यांचं चांगलं होईल असं वाटत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय. आमचा विचार होता जरा थांबलं पाहिजे. आता त्यांनी नुसती गडबडच केली तर मग आमचं वाटलं होईल आणि आम्ही कसं का हा म्हणावं मग. चलो धन्यवाद. दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणलं उरलेले कांदे कोणाला तरी द्यायचे, कांदे कोणाला द्यायचं म्हणल्यावरती येताना नाशिक मार्गे यावं लागेल.